एक ब्रेकिंग बातमी. टोरस घोटाळा प्रकरणी 6वी अटक करण्यात आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने ही युक्रेनच्या अभिनेत्याला अटक केलेली आहे अशी माहिती समोर आली आहे. युक्रेनचा अभिनेता अर्मेन अटाईन याला अटक झालेली आहे आणि टोरस प्रकरणातील युक्रेनियन सूत्रधारांना मदत केल्याचा ठपका सुद्धा त्याच्यावर आहे. पॉइझन 2 आणि सरदार उधम सिंग या चित्रपटामध्ये अभिनेता अर्मेन याने काम केल्याचं सुद्धा उघडकीस आलंय. टोरस घोटाळा प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत आणि त्यातच आणखी मोठी अपडेट. अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत आहेत. रिद्धेश, आपण जसं बोललो की ही 6वी अटक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रशिया युक्रेन सोबत संबंध लावला गेल्यानंतर त्याचे तपास आता अधिक गडद होत चाललेला आहे असं दिसतंय. नक्की श्रद्धा, आपण पाहिलं टोळस घोटाळा प्रकरणी ही गुन्हे शाखेची 6वी अटक आहे. गुन्हे शाखेने एका युक्रेनच्या अभिनेत्याला या प्रकरणामध्ये अटक केलं आहे. आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच यामध्ये इंटरनॅशनल कनेक्शन जोडलं जात होतं. त्यातील आता एका युक्रेनच्या अभिनेत्याला या प्रकरणीमध्ये अटक करण्यात आलं. युक्रेन अभिनेता आर्मिन अटाई असं या आरोपीचं जे ऍक्टरचं आहे तो नाव आहे. टोरस प्रकरणातील युक्रेन सूत्रधारांना मदत करायचा त्याच्यावरती जो आरोप आहे तो एकंदरीत करण्यात आला आणि त्या हिशोबाने पोलिसांना जो पुढील तपास आहे तो एकंदरीत हा जो आता सुरू होणार आहे. आपण जर पाहिलं सुरुवातीपासूनच या संपूर्ण प्रकरणामध्ये जे सर्व पैसे होते ते कुठे बाहेरगावी फॉरेक्स ट्रेडच्या मार्फत आहे ते फिरवण्यात आलं असं पोलिसांना जो संशय आणि त्या अनुषंगाने आता एका युक्रेन अभिनेत्याला पोलिसांकडून अटक करण्यात आलं. आता याला अटक केल्यानंतर ह्याच्याकडून अजून काही पुढील माहिती ही जी मिळते आणि माहिती मिळाल्यानंतर काय जे सर्व जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना त्यांचे पैसे मिळणार की नाही हे देखील पाहणं मात्र आता येणाऱ्या दिवसांमध्ये महत्त्वाचं असणार आहे. नाही, बरोबर आहे. रोज एका नवीन आरोपीला अटक होती आणि तपासाला सुद्धा बराच वेग आलेला आहे. आता या ज्या अटक केलेल्या अभिनेत्याला त्याच्याकडून काय तपास होतो आणि त्याच्यातून काय माहिती समोर येते ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. निर्देश, धन्यवाद.